लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये आता नयना डान्स करत असताना अचानकपणे कोळशावरती तिचा पाय पडणार हे पाहताच कला आता मध्ये येते आणि स्वतःचा हात कोळशावरती ठेवून ती नयनाला ढकलते, तेव्हा अद्वैत आता नयनाला सांभाळतो. त्यानंतर अद्वैतला कलाच्या या वागण्याचा खूपच राग आलेला असतो आणि तो काहीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतो. कला सांगण्याचा खूप प्रयत्न करते. आता अद्वैत आणि कलामध्ये वाद निर्माण होतील या भीतीनेच सोहम मध्ये पडतो आणि सांगायला लागतो की मी हिला कलाताईला इथे बोलवलं आहे. तेव्हा अद्वैत सोहमवरती चिडलेला असतो आणि म्हणतो, कालपासून मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सोहम की या मुलीपासून लांब राहा. हिला एवढं महत्व तू अजिबातच देऊ नको. इथे एवढे सर्वजण लोक आपला इव्हेंट एन्जॉय करण्यासाठी आले आहेत आणि हिचं काय चाललं आहे. हिला आपला इव्हेंट आता पूर्णपणे फ्लॉप करायचा आहे. अद्वैत म्हणत असतो की ही लोक आपला इव्हेंट एन्जॉय करण्यासाठी आले आहेत, या मुलीचे तमाशे पाहण्यासाठी नाही. आता अद्वैतच्या तोंडून जे शब्द बाहेर पडलेले असतात त्यामुळे कला खूपच चिडते आणि कला म्हणायला लागते, आता काय तोंडाला येईल ते बोलणार आहेस का तू? मी गुपचुपूने सर्व ऐकून घेते म्हणून तू काहीही बोलशील का? एवढा शो ऑफ करण्यापेक्षा नीट वागायला शिक. तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो, हे तू शिकवण्याची मला काही गरज नाहीये. तर कला म्हणते, शिकवणार एकदा नाही तर 100 वेळा मी शिकवणार तुला. कारण तू पुस्तकी ज्ञान कितीही घेतलेलं असलं ना तरी माणुसकीच्या ज्ञानामध्ये पूर्णपणे शून्य आहेस तू. तर आता कला अद्वैतला जे काही बोलत असते ते पाहून राहुल आणि रोहिणीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. तर कलाचं वागणं काजूला आणि नयनाला अगदी बरोबर वाटतं. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो की साधं माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी सुद्धा नाहीये तुझी. तेव्हा आता कला चिडते आणि म्हणायला लागते, माझी लायकी काढतोयस तू? हा शो सुद्धा माझ्यामुळेच इथे चालू आहे. ही पूजा सुद्धा माझ्यामुळे इथे होत आहे. जर मी मूर्ती बनवूनच दिली नसती तर या जमलेल्या लोकांना काय तोंड दाखवणार होतास तू? तर तिथे अचानकपणे एक बाई म्हणायला लागते, बाई बाई या मुलीची ही बोलायची काय पद्धत आहे? आजकालच्या मुली या बघा कशा असतात. इथे आता खायला प्यायला चांगलं मिळतंय, सेलिब्रिटींसोबत आता फोटो काढायला मिळतात म्हणून इथे आले आहे आणि स्वतःचा माजच गाजवत आहे. ही पूजा हिच्यामुळे होते म्हणून काय जणू काही हिने त्यांच्यावरती उपकारच केल्यासारखं ही स्वतःचा माज गाजवते. तेव्हा आता कला त्या बाईला सडेतोड उत्तर देत म्हणते, बाई तुम्ही कोण असाल मला माहिती नाही, परंतु मी काय इथे तुमच्यासारखं जेवण खाण्यासाठी किंवा सेलिब्रिटी लोकांसोबत फोटो काढण्यासाठी आलेले नाहीये. इथे मला बोलवलं होतं म्हणून आले होते मी. आणि ते अद्वैतला म्हणते, आणि तू माझ्याशी बोलताना जरा अदबीने बोलत जा. वरून कितीही चांगला दिसत असला ना तरी पण आतून पोकळ असलेल्या ढगासारखाच आहेस तू, तुझ्या या कार्यक्रमासारखा. तर तिथे सर्व मीडियावाले सर्वजण उपस्थित असतात आणि ते सर्व काही आता कला आणि अद्वैतचं बोलणं ऐकायला लागलेले असतात. रोहिणी आणि राहुलला मात्र अद्वैतचा कला अपमान करते हे पाहून खूपच आनंद होत असतो. तर नयनाला ही गोष्ट आवडलेली नसते. तर आता कला अद्वैतला सांगत असते की एवढा पैसा खर्च केला आहे, एवढी श्रीमंती दाखवत आहात, एवढा पूजेचा घाट घातला आहे, परंतु ही पूजा आतून पोकळच आहे अगदी तुझ्यासारखी. तेव्हा अद्वैत चिडलेला असतो आणि ते म्हणतो की हे बघ मी. तेव्हा आता कला म्हणते, तू शांत बसायचं, आता फक्त मी बोलणार. तेव्हा आता नयना मनामध्ये विचार करत असते. ती म्हणते, या कलाला ना नको तिथे ना खूपसाची घाण सवयच लागली आहे. तिथे मगाशी कसला रोमॅन्टिक सीन चालू होता, तो हिरो मी हिरोईन, तो माझ्याकडे पाहत होता, अचानक माझा तोल जातो, त्याने मला पकडलं, कसला रोमॅन्टिक सीन चालू होता, परंतु ही कला मध्येच तडमडली. तर इकडे रोहिणी आणि राहुल मात्र घरातल्या घरात हसत असतात. तर सरोज आबांना सांगत असते, भयंकर आगाऊ मुलगी आहे ही, हिला आतमध्ये सोडलं कुणी? आजपर्यंत अद्वैतला या शब्दात कोणी बोललेलं नव्हतं. तेव्हा आता आबा म्हणतात, थोडा वेळ शांत राहा, मग आपल्याला समजेल नक्की काय झालं आहे ते. डोक्यात राग गेला आणि त्याबरोबरच शब्द आले की माणूस हा रागाला जातोच. त्यामुळे तुम्ही शांत राहा, आपण आता यामध्ये अजिबात पडायचं नाही. तर तिकडे राहुल आता मोठ्याने म्हणत असतो, हा वाद जर असाच वाढत राहिला तर उद्याची हेडलाईन बनेल ही. तर इकडे कला अद्वैतला म्हणत असते, तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना ना फक्त तुमचा माज गाजवता येतो, तुमच्या श्रीमंतीचा माज. आमच्यासारख्या लोकांवरती फक्त तुम्हाला वर्चस्व दाखवायचं असतं. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो, तू काय बोलतेस कळतंय का तुला? इथे विषय काय चालू आहे आणि तू भलतंच बोलत बसले आहेस. तेव्हा कला आता नयनाची चौकशी करत म्हणते, ताई तू बरी आहेस ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, यांच्यापासून लांब राहा तू. आणि आता काय करतेस? तर स्वतः जे काही कृत्य केलं आहे ते झाकण्याचा प्रयत्न करतेस, त्यांना ताई म्हणतेस. जे काही झालं आहे ना ते सर्व लोकांनी इथल्या पाहिलं आहे.
तर इकडे आता संगीता खूपच घाबरलेली असते. ती काजूला म्हणत असते, "तू पटकन जा आणि कलाला थांबव." तेव्हा आता काजू म्हणते, की "अगं कलाताई एकदम बरोबर वागते त्या अद्वैतची." तेव्हा आता संगीता म्हणत असते, "आपण इथेच नैनाची सोयरीक जुळवायला आलो आहे आणि त्या अद्वैतला जर कळलं ना, की कला ही नैनाची बहीण आहे, तर मग आपलं सर्व काही संपेल. तो अद्वैत आपल्याला इथून हाकलून देईल आणि आपली पलटाबही थोडी होईल." तर इकडे आता रोहिणी सर्वांसमोर म्हणत असते, "अद्वैतला सुद्धा समजायला हवं आता." तेव्हा आता काकू म्हणते, "वंश तुम्ही शांत राहा, मी अद्वैतला समजावते." त्यानंतर अद्वैतकडे काकू सर्वच जण येतात आणि म्हणायला लागते काकू, की "अद्वैत आता तरी शांत राहा ना." तेव्हा आता अद्वैत म्हणतो, "ही मुलगी कशी वागते हे कळतंय का तुम्हाला?" तेव्हा आता सोहम सांगायला लागतो, की "अरे दादा, ती स्वतःहून आलेली नाही आहे, मी तिला बोलावून घेतलं आहे." तेव्हा आता अद्वैत म्हणतो, "एक्झॅक्टली तोच पॉईंट आहे माझा. हिला आता इथे अजिबात मी राहू देणार नाही, कारण माझ्या गेट्सचा असा अपमान केलेला मी सहन करून घेणार नाही." त्याचवेळी आता कलामध्ये जाणारच आहे मी आणि ती कला नयनाला चल म्हणत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, "यांच्याशी काय बोलतेस तू? माझ्याशी बोल." तेव्हा आता कला म्हणते, "ही कोण आहे तुला माहिती आहे का?" तर इकडे आता संगीता खूपच घाबरलेली असते आणि ती काजूला म्हणते, "मला ना आता घट्ट पकड. आपण इथे सोयरीक जुळवायला आलो होतो. आपण इथे लग्नाची वरात काढायला आलो होतो. कदाचित ही कलाने जर सांगितलं ना, की नाही ना तिची सख्खी बहीण आहे, तर ही लोकं आपली इतनीच वरात नाही तर धिंड काढतील." तर इकडे आता नैना अद्वैतचा हात पकडते आणि त्याला म्हणायला लागते, "राहू द्या ना हो, म्हणजे उगाचच वाद कशाला वाढवायचा आहे? एवढं तुमचं ग्रँड फंक्शन चालू आहे, त्याच्यात इतका मोठा तमाशा कशाला?" तेव्हा आता अद्वैत म्हणतो, "हे तुम्हाला जरी समजत असलं ना, तरी तुम्ही पाहताय ना ही मुलगी तुमच्याशी कशी वागते ते." तेव्हा नैना म्हणते, "मी सर्व काही मी सहन करू शकते, परंतु तुमच्यावरती तुमचा अपमान झालेला असा मी सहन नाही करू शकत." तेव्हा आता अद्वैत मग हिला कसं सरळ करायचं ना हे मी बघतो आता. तर नैना म्हणते, "तुम्ही थांबा, मी समजावून सांगते तिला." आणि त्यानंतर नैना उठते आणि कलाच्या कानामध्ये म्हणायला लागते, की "नैना तू आत्ताच्या आता इथून निघ. एक शब्दही न बोलता निघून जा इथून." आता कलाला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर त्यानंतर संगीता लगेचच पळत येते आणि "नैने, तुला खूप लागलं का गं माझी नैना, माझी फुलासारखी मुलगी?" तेव्हा आता नैनासुद्धा रडण्याचं नाटक करते आणि उगाचच म्हणते, की "माझा पाय मुरगळला आहे मम्मी." तेव्हा आता संगीता मुद्दाम म्हणायला लागते, की "आता माझी मुलगी डान्स कसा करेल, कशी पळेल, कशी धावेल काय सांगता येणार नाही." तेव्हा आता अद्वैत परत कलावरती चिडतो आणि म्हणतो, की "काय करून ठेवलं आहेस तू ते?" तर आता नैना म्हणत असते, "अहो राहू द्या हो, खरंच तिला माफ करून टाका आणि तू आता इथून निघून जा ना." असं कलाला म्हणते. तेव्हा कलाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं असतं. तर आता अद्वैत म्हणतो, "पाहिलंस का त्यांच्यासोबत तू काय केलं आणि त्या तरीही तुला माफ करून टाकत आहेत. हा तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तू इथून निघून का जात नाही?" इतक्यातच आता काकू म्हणते, "अद्वैत तू थांब, मी समजावते त्यांना." त्यानंतर आता काकू कलाला म्हणायला लागते, की "मुली खरंच तू आमची खरंच खूप मदत केली आहे. तुझ्यामुळे आज ही पूजा साकार होत आहे. परंतु इथली पूजा आता खूप वेळ झालं खोळंबली आहे. आता जे काही चाललं आहे ना, त्यामुळे आता सर्व पाहुणे सुद्धा आता इथे थांबले आहेत आणि तू जे काही काम केलं होतं ना, त्याचा पूर्णपणे मोबदला आम्ही तुला दिला आहे ना." आता कलामुळे यांची चांदेकरांची पूजा साकार होते हे ऐकून तिकडे आता संगीताला आणि नयनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर का जो मनात विचार करत असते, ही नयनाताई नक्की डोक्यावर पडली आहे का गुडघ्यावर पडली आहे? कलाताईला साधी ओळखसुद्धा दाखवत नाही आहे ही. काकू म्हणते कलाला, की "तू आता निघालीस तरी चालेल. खरं तर आमचा ड्रायव्हर पाठवते मी तुझ्यासोबत तुला सोडण्यासाठी." तेव्हा आता कला म्हणते, "नाही मॅडम, मी जाते." आणि कला आता संगीताकडे पाहायला लागते. तेव्हा संगीता मनात विचार करत म्हणते, तू सर्वांसाठी मरतेस. मी तुझी आई असून तुझ्यासाठी आज काहीच करू शकत नाही. परंतु त्याचं खरं कारण तर तुलाही माहिती आहे ना कला." तर कला आता तेथून निघून जात असते. तेव्हा नैना मनातल्या मनात म्हणते, "थँक्स देवयाई, ती गेली एकदाची." त्यानंतर मुद्दामच आता नैना नाटक करायला लागते, "माझं पाय बहुतेक मुरगळ आहे, मला चालता नाही येत आहे हो, माझं पायाला फ्रॅक्चर तरी झालं नसेल ना?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, मला नाही वाटत की असं काही झालं असेल." आणि अद्वैत आता एका मुलीला आईस पॅकचं सोय करायला लावतो. ती मुलगी जाते. तर आता नैना इतकी मोठ्याने ओरडत असते आणि इतके नाटकं करत असते, की अद्वैत आता तिला उचलतो आणि अद्वैत सर्वांसमोर नैनाला उचलतो आणि घेऊन जात असतो. कला मागे वळून हे सर्व काही पाहत असते. काजूला सुद्धा हे सर्व काही आवडलेलं नसतं. तर आता संगीता मात्र मनातल्या मनात
आता देवयाईकडे प्रार्थना करत खूपच हसायला लागले असते. तर आता घरातील सर्वांना अद्वैतच्या या कृत्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. घरातील सर्वजणांना अद्वैतने नयनाला उचलून घेतल्यामुळे एकटक त्याच्याकडे पाहतच राहतात. तर इकडे कला आलेली असते. कलाला सर्व काही आठवायला लागलेलं असतं. कला खूपच रडत असते. इतक्यात पाठीमागून काजू येते आणि खूपच चिडलेली असते. ती म्हणते, तू त्याला सुनावलं का नाही तेव्हा? तेव्हा कला म्हणते, काजू असं नाही बोलायचं. तेव्हा आता कलाला काजू म्हणायला लागते की तू मुलगा ना जाम माझ्या डोक्यामध्ये गेला आहे. कसा बोलत होता तो तुझ्याशी, कसा वागत होता, किती अपमान करत होता तो तुझा. तर काजू म्हणत असते की ही नैनाताई पण काय डोक्यावर पडली आहे का? डायरेक्ट तुला तिथून निघून जायला सांगितले तिने. यार तुझ्या मनाचा जराही तिने विचार केला नाही. तेव्हा आता तू खरं तर तिथे सांगायला हवं होतं की ही तुझी सख्खी बहीण आहे म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती का काजू? जर मी असं वागले असते तिथे खरं सांगितलं असतं तर त्याने माझा तर अपमान केलाच होता, परंतु आई आणि ताईचा सुद्धा अपमान करून त्याने आपल्याला सोडलं असतं का? तर कला काजूला म्हणत असते, तुला माहिती आहे ना काल त्या दोघींनी इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं होतं ते? तेव्हा काजू म्हणते, मला माहिती आहे की त्यांनी काय काय केलं आणि खरं तर तू त्यांच्यासाठी काय काय केलं हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. काजू इतकी भयंकर चिडलेली असते कलावरती. ती म्हणायला लागते, काल तू तिच्यासाठी आज तू स्वतःचा वेळ खर्च केलास, तिला डिझायनर साडी बनवून दिली, तुझे स्वतःचे आजीने दिलेले कानातले सुद्धा तिला दिले, तिची हेअरस्टाईल केली, एवढा सगळा वेळ तू तिच्यासाठी खर्च केला आणि तिने काय केलं? शेवटी पासे सुद्धा तूच मिळवून दिली आहेस तिला, हे मला चांगलंच माहिती आहे. तर इकडे आता अद्वैतच्या खोलीमध्ये नैना असते आणि एक मुलगी आता नैनाला आईस पॅकचा शेक देत असते. तेव्हा आता नैना मनामध्ये विचार करत असते, वाव, हे खरंच घडतं आहे की स्वप्न आहे? नैना मनामध्ये म्हणत असते, या घराच्या मालकाच्या बेडवरती मी बसले, हे स्वप्न तर नाही आहे. चिमटाकडून पाहू का असं म्हणत स्वतःला चिमटा काढते आणि आऊच म्हणते. तेव्हा ती आता शेक देणारी मुलगी म्हणायला लागते की काय झालं मॅम, खूप दुखते का? तेव्हा नैना नाटकं करायला लागते. तर इकडे आता काजू सांगत असते, खरं तर मला कालच डाऊट आला होता, परंतु आज इतकी वर्ष झालं आजपर्यंत मी तुला मूर्ती बनवताना पाहते आहे. या घराण्यातली मूर्ती तूच बनवून दिली आणि त्या लोकांनी तुझी ही किंमत केली. तर कला आता सांगत असते की हो, मी मूर्ती बनवून दिली होती. तेव्हा काजू चिडते आणि म्हणते, मला सुद्धा थांबायचं नाही आहे इथे, अजिबात मला इथे थांबायचं नाही आहे. तेव्हा आता कला म्हणते, बाळा असं काय करतेस? अगं आई आणि ताई तिथे एकट्या आहेत, तू जा ना त्यांच्यासोबत, माझ्यासाठी तरी ऐकशील ना हे सर्व काही? तेव्हा आता काजू इतकी चिडलेली असते. ती म्हणते तिथे जाते आणि जाग्यावर खटक्यावर बोट आणि जाग्यावर पट्टी सर्व काही करूनच येते. तेव्हा आता कला म्हणते, असं नाही करायचं आहे तुला. तू आता कार्यक्रम संपल्यानंतर आईला आणि ताईला सुखरूप घरी घेऊन येशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर. काजू कलाला म्हणत असते, प्रत्येक वेळी तू सर्वांसोबत चांगली का वागतेस यार? प्रत्येक वेळी तुझा फायदा लोक सर्वजण घेतात आणि प्रत्येक वेळी तुला त्रासच होत आला आहे. तेव्हा आता कला म्हणते की मला त्रास कसा होईल, हा माझा गुंडे आहे ना माझ्यासोबत. तेव्हा आता काजू हसायला लागते. त्यानंतर काजू आणि कला दोघेही एकमेकींसोबत घट्ट मिठी मारतात आणि त्यानंतर काजू आतमध्ये जात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कला घरी जाऊन आता देवयाईकडे नयनाच्या आणि आईसाठी प्रार्थना करत असते की त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर. तर तिकडे आता अद्वैत नयनाचा पाय वरती घेत असतो. अचानकपणे तिथे काकू, संगीता आणि सरोज आलेले असतात. तेव्हा आता अद्वैतला ती हाक मारते. संगीताला आता सरोज प्रश्न विचारत म्हणते, तुम्ही राहता कुठे? तुमचा बिझनेस वगैरे काही आहे का? तर आता राहुल आणि अद्वैत बोलत असतात. राहुल म्हणतो की ती खरंच मुलगी खूप सुंदर आहे ना? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, खरंच ती मुलगी खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, अद्वैतला राहुल मनातल्या मनात म्हणतो की तुला सुंदर वाटणारी प्रत्येक गोष्ट आता माझी असेल.